सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल आणि चांगला नफाही होईल. भावंडांसोबत तुमचा वेळ आनंदामध्ये जाईल. त्यांच्याकडनं तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळू शकते. जर तुम्ही धोकादायक ठिकाणी पैसे गुंतवले असतील तर आज नशीब तुमची साथ देईल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत आज वाढतील. मोठ्या आणि प्रतिष्ठित लोकांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच होईल. परदेशाशी संबंधित कामामध्ये तुमची प्रगती होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सध्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला फारच फायदेशीर ठरेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. विशेषतः जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये चांगला नफा मिळेल आणि तुमचा दिवस आनंदामध्ये जाईल. मात्र आज तुमचं आरोग्य थोडंसं कमजोर राहू शकतं, ज्यामुळे तुम्हाला कामामध्ये लक्ष लागणं थोडंसं कठीण होऊन जाईल. प्रेमजीवनामध्ये नाविन्यता आणि गोडवा येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात काही अडचणी येऊ शकतात आणि जर घरामध्ये काही ताणतणाव चालू असेल तर त्या नात्यातनं तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला आज तुमच्या वडिलांच्या सल्ल्याची गरज भासेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंद देणार आहे. जवळपासच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्याने तुमच्या मनाला एक प्रकारची शांतता मिळेल. जर व्यवसायामध्ये एखादी डील काही दिवसांपासून अडकली असेल तर ती आज फायनल होऊ शकते. आज तुम्ही स्वतःसाठी काहीतरी खरेदी करू शकता, जसं की नवीन मोबाईल किंवा नवीन कपडे. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तुमच्या भावंडांसोबत तुमचे थोडे मतभेद होऊ शकतात. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध हे खूप जास्त घट्ट होतील. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही घरातील लहान मुलांसोबत खेळण्यात आणि मजा मस्ती करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायद्याचा आहे. आज सकाळी तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळतील. यामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या सर्व गरजा सहजपणे पूर्ण करू शकाल आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होईल. भविष्याबद्दलची तुमची चिंता कमी होईल. आज विवाहाचे तुम्हाला चांगले प्रस्ताव येतील. मात्र जीवनसाथीदाराच्या आरोग्यामध्ये थोडीशी समस्या येऊ शकते, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यात घालवाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी भगवान सूर्यांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामांची सुरुवात करण्यासाठी शुभ आहे. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांकडनं तुम्हाला रोषाचा सामना करावा लागू शकतो. आज रचनात्मक कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दूरच्या प्रवासाला जाण्याचे योग आहेत. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. आज तुमचा एखादा जुना सहकारी मदतीसाठी तुमच्याकडे येऊ शकतो. आज तुम्ही जीवनसाथीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे ते फार आनंदी असतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक उंची देणारा आहे. आज तुम्ही काहीही केलं नाही तरी तुमचं महत्त्व कमी होणार नाही.
आज धनवृद्धी झाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुमच्या सासरच्या कोणा व्यक्तीनं तुमच्याकडनं पैसे उधार घेतले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात. विद्यार्थ्यांना भविष्यातील योजनांवरती काम करण्याची संधी मिळेल. जर मुलांच्या विवाहामध्ये काही समस्या येत असतील तर त्या आज दूर होतील. आज तुम्ही तुमच्या भावाला मदत करण्यासाठी पुढे याल आणि तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद मिळेल. त्यांची सेवा करण्याची देखील तुम्हाला आज रात्री संधी मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी चांगला आहे. आज ऑफिसमध्ये तुमचे अधिकारी तुमचं काम ऐकतील आणि तुमच्या सूचनांवरती कार्यवाही करतील. हे पाहून तुम्हाला आनंद होईल. नोकरीच्या ठिकाणची आणि घरातील सर्व कामं आज अगदी सहज पूर्ण होतील. गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेला व्यवसाय पुन्हा चांगला चालू लागेल. संध्याकाळी तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी शोधणाऱ्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शिवांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नोकरीच्या दृष्टीनं चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांवरती अधिकाऱ्यांची कृपा राहील. तुमच्या दुर्लक्षामुळे आज घरातील वातावरण थोडंसं अशांत होऊ शकतं. प्रॉपर्टीशी संबंधित एखादा कायदेशीर वाद चालू असेल तर त्यातही तुम्हाला आज यश मिळू शकतं. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस हा चांगला राहील. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. आज घरामध्ये एखाद्या पाहुण्याचं आगमन होऊ शकतं. आज तुम्ही तुमच्या सुख सुविधांवरती काही पैसे खर्च कराल, परंतु तुम्हाला तुमच्या कमाई आणि खर्चात संतुलन ठेवावं लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गुळ खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिक सुधारणा घेऊन येईल. घरामध्ये सुख शांती टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज घरामध्ये एखादा शुभ प्रसंग येऊ शकतो. आज तुम्ही धर्म आणि कामप्राप्ती निष्ठानपणे कराल. दान आणि पुण्य करण्याची तुम्हाला संधी मिळेल, ज्याचा तुम्हाला फायदा भविष्यामध्ये नक्कीच होईल. प्रेमजीवनामध्ये आज गोडवा येईल. वैवाहिक जीवन तुमचं सुखमय राहील. व्यापारी वर्गासाठी संध्याकाळचा वेळ हा अत्यंत आनंददायी असेल. भविष्याशी संबंधित काही चांगल्या बातम्या तुम्हाला आज ऐकायला मिळू शकतात. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक परंतु शेवटी फायदेशीर राहील. आज तुम्ही जे काही काम करण्याचा विचार कराल त्यामध्ये सुरुवातीला थोडासा उशीर होईल, परंतु शेवटी ते काम पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणच्या घडामोडी तुमच्या विचारांच्या विरुद्ध राहतील. सहकारी किंवा कर्मचारी तुमच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्या हुशारीनं तुम्ही सर्व अडचणी सहज पार कराल. ऑफिसमध्ये तुम्हाला आज जास्त काम दिलं जाऊ शकतं, परंतु घाबरू नका. मेहनतीनं तुम्ही सर्व कामं अगदी वेळेवरती पूर्ण कराल, ज्यामुळे तुमचे अधिकारी तुमच्यावरती खुश होतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना प्रगतीसाठी विशेष संधी मिळतील. राज्याबाहेर व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ आणि उत्पन्नामध्ये वाढ होण्याची संधी मिळेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही देवदर्शनामध्ये घालवाल आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यादी बनवाल. बऱ्याच दिवसांपासून तुमचं एखादं काम अडकलं असेल तर ते आज पूर्ण होईल, ज्यामुळे घरातील सदस्य आनंदित दिसतील. आज तुम्ही तुमचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. भावंडांसोबत तुमचा वेळ आनंदात जाईल आणि त्यांच्याकडनं तुम्हाला एक चांगली बातमी देखील ऐकायला मिळेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना आज काहीतरी शुभ बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये जर काही धोका तुम्हाला पत्करावा लागला तर तो नक्कीच घ्या, कारण भविष्यात त्याचा तुम्हाला फार फायदा होईल. जर तुम्ही घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. आज घरामध्ये लहान मुलं तुमच्याकडे गिफ्ट मागू शकतात. उत्पन्नाचे स्रोत देखील आज वाढतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.